बच्चू कडू यांची भूमिका चांगली आहे। त्यांनी आपली ही भूमिका निरंतर चांगल्या प्रकारे ठेवावी। ज्याप्रमाणे ते आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत, तसेच प्रयत्न आम्ही सुद्धा अमरावतीमध्ये करू आणि निश्चितपणे अमरावतीमध्ये भाजपा प्रणित उमेदवार निवडून येणार नाही, महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडून येणार। प्रफुल्ल पटेल भाजपात गेले असल्यानं त्यांना अहंकार आला आहे। सीबीआयनं सध्या 850 कोटीचा घोटाळा बंद झाल्यानं आनंद व्यक्त करत असतील। गोंदिया भंडारा जिल्ह्याची जनता लोकशाहीच्या माध्यमातून त्यांना लोकशाहीच्या माध्यमातून धडा शिकवून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणतील। हे बघा, इंग्लिश आणि हिंदी हे आलंच पाहिजे असं नाहीये। लोकांना काय अडचणी आहेत, लोकांशी संवाद साधून त्या अडचणीत पार्लमेंटमध्ये मांडता याव्यात। तिथे तुम्हाला कुठल्याही भाषामध्ये मांडता येते। त्यामुळे उगाच भाषेवर नेऊन लोकांचे विषय जर तुम्ही बाजूला करत असाल तर ते योग्य नाही। त्यामुळे सुजय विखेंनी जे सांगितलं ते कदाचित का ते बोलले मला माहीत नाही, पण मला विश्वास आहे की निलेश लंके लोकात राहणारा कार्यकर्ता आहे। सामान्य कुटुंबातून ते येतात आणि मग सामान्य लोकांच्या अडचणी त्यांना माहीत आहेत। त्यामुळे भाजपला मला विनंती करायची, खूप जास्त अहंकार दाखवू नका, नाही तर तुमचे 12 वाजल्याशिवाय राहणार नाहीत। प्रफुल्ल पटेलने म्हटलं जाहीर रोहित पवार येणार, माझ्या घरचे द्वार उघडे आहेत, त्यांच्यासाठी कधीही येऊ शकतात, काय सांगणार याच्यावर? मी एका आदरणीय पवार साहेबांवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या घरी जाईल, नाहीतर पदाधिकाऱ्याच्या घरी जाईल, पण जे विचाराला पक्केत त्यांच्याकडे जाणं उचित मी समजतो। कारण माझ्यासाठी विचार जास्त महत्त्वाचे आहेत। मोठ्या एखाद्या हवेलीमध्ये कुणी बोलावलं असेल, जायचं का नाही जायचं हा आमचा निर्णय, पण नक्कीच एक तुम्हाला सांगतो की एखाद्या शेतकरी कष्टकऱ्याच्या घरी जाणं हे मी जास्त उचित समजतो। शेवटी लोकांसाठी ते लढत आहेत, पण हा लढा फक्त आज पुरता नसावा, शेवटपर्यंत त्यांनी तो लढावा आणि एक चांगला उमेदवार तिथून निवडून येण्यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न करावे। आता ते त्यांच्या उमेदवारासाठी प्रयत्न करतात, आम्ही आमच्या उमेदवारासाठी करतोय, पण आम्हाला विश्वास आहे तिथून भाजपच्या प्रेरित कुठलाही व्यक्ती निवडून येणार नाही, महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडून आलेला आपल्या सर्वांना बघायला मिळेल। भाजपबरोबर गेल्यानंतर थोडासा अहंकार येतो। आता काय झालं, सीबीआयची जे 850 कोटीची केस होती ती कुठेतरी बंद झालेली आहे आणि आता त्यांना काही बोललं तरी चालतंय असं वाटतं। त्यांना मिरचीसुद्धा आज गोड लागायला लागली आहे। ठीक आहे, आनंद व्यक्त करत असतील तर करू द्या, पण लोक लोकशाहीच्या माध्यमातून त्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात मतदान इथं करतील। कार्यकर्त्यांची संवाद आहे, ही काही मोठी सभा नाही। कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी आम्ही सर्वजण आलेलो आहोत आणि इथं फक्त त्यांच्या अडचणी जाणून घ्यायच्या आहे, लोकांना थोडा संबोधित करायचं आहे। या देशामध्ये राज्यामध्ये जे वातावरण आहे ते फक्त या कार्यकर्त्यांना सांगायचं आहे, बस, बाकी याच्या पलीकडे दुसरं काही नाही। पण एक आहे की आता सलील भाऊ देशमुख इथं आहेत, तिथे सगळे पदाधिकारी आमचे आहेत, त्यांच्याशी बोलल्यानंतर वातावरण काँग्रेसचे जे उमेदवार आहेत त्यांचं खूप चांगलं आहे। इथं कॉन्ट्रॅक्टर विरुद्ध डॉक्टर अशी लढत ही त्या ठिकाणी होणार आहे आणि लोकांना साध्या कुटुंबातून आणि कुठेतरी सामाजिक पार्श्वभूमी असणाऱ्या कुटुंबातून जे आता काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांना निवडून देण्याची पसंतीही दिसते।